नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. समाजाला कसं पुढे नेता येईल याचा विचार करा. ठरल्याप्रमाणे आझाद मैदानात आलोच असं जरांगे यांनी बोलून दाखवलंय. सरकारनेही आपल्याला सहकार्य केलं असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. आमरण उपोषण सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. कुणीही जाळपोळ आणि दगडफेक करू नये असं देखील आवाहन जरांगे पाटलांनी केलं. त्याचबरोबर पोलिसांना सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची असल्याचं जरांगे यांनी म्हटलं. आरक्षण मिळवून द्यायची जबाबदारी माझी आहे असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय. तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला नाही आला पाहिजे. ही जबाबदारी तुमच्यावर घेतली का जबाबदारी? परत एक सांगतो, पुढे जाळपोळ दगडफेक करायची नाही. जबाबदारी सगळ्यांनी घेतली का? सरकारच्या हातात हे परवानगी देणं. सरकारकडे आपण अर्ज केलाय. वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखीन अर्ज आपण करू. जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील. अशी बेमुदत आपण परवानगी त्यांना मागू. 100% खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं. पोलीस बांधवांनी आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी AKGR ची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅझेटियर लागू करून त्याची अंमलबजावणी करा. सातारा संस्थांचं गॅझेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे. ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होत तर मी मुंबई सोडणार नाही, ही मराठ्यांना शब्द देतो. एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी ताकद लावायची. आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं. त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आमरण उपोषण सुरू केलंय. आता तुमची काय जबाबदारी? उंबरच झाली हो, मला काही दिसना पुढे. आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता, ए पोरा रे ऐक, गपचे बाईक गप. गपचूप उभा राह. सरकार आपलं ऐकत नव्हतं, आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची. आणि जरांगेंच्या याच आंदोलनाबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहेत. शुभम, काय नवीन अपडेट्स आहेत तुझ्याकडे? शुभम, माझा आवाज येतोय तुझ्यापर्यंत? मनोज जरांगे पाटील हे आरती करतायत. लाडक्या गणरायाची एक मूर्ती देखील विराजमान करण्यात आली आहे स्टेजवर. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्टेजवर ठेवण्यात आली आणि त्याच्या बाजूलाच गणरायाची देखील मूर्ती तिथे ठेवण्यात आली आहे, ज्याचं पूजन आता जरांगे पाटलांच्या हस्ते करण्यात आलंय. आरती देखील गणरायाची करण्यात आली आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव आहे.
आणि महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पाचा हा सगळा उत्सव असतो आणि तो सोडून लाखो मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत धडकलेले आहेत. त्यामुळे आपल्या घरचा गणेशोत्सव सोडून अनेकांना मुंबईत यावं लागलंय. म्हणून एक गणेशाची मूर्ती सुद्धा स्टेजवर ठेवण्यात आलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या बाजूला ही लाडक्या गणरायाची मूर्ती आहे. सरकारनं आपल्याला सहकार्य केलं असंही जरांगेंनी म्हटलं.